नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपले SCC एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील अति महत्त्वाचा भाग भाषेचे अलंकार व त्यांचे प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच येणारे स्पर्धा परीक्षाविषयी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत पोहोचतील। अलंकारांची व्याख्या काय आहे? कोणत्याही गोष्टीची सौंदर्य वाढवण्यासाठी केलेली कृती म्हणजे काय? अलंकार होय। अलंकार हा शब्द कानावर पडताच आपल्या समोर येतात ते दागिने। अलंकार म्हणजे काय? दागिने। परंतु अलंकार या शब्दाचा अर्थ कोणत्याही गोष्टीची सौंदर्य वाढवण्यासाठी केलेली कृती होय। काय? कोणत्याही गोष्टीची सौंदर्य वाढवण्यासाठी केलेली कृती म्हणजे काय? अलंकार। स्त्रिया जसे आपले सौंदर्य वाढवण्यासाठी दागिन्यांचा वापर करतात, तसेच भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी विशिष्ट प्रकारांचे शब्द वापरतात। अलंकारामध्ये आपल्या भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी शब्दांचा वापर होतो आणि स्त्रिया सौंदर्य वाढवण्यासाठी काय करतात? दागिन्यांचा वापर करतात। म्हणजेच आपल्याला भाषेचा सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्याला शब्दांचा वापर करावा लागेल। भाषा हे मानवी विचारांचे आदानप्रदान करणारे प्रभावी माध्यम आहे। भाषा हे मानवी विचारांचे आदानप्रदान करणारे काय आहे? प्रभावी माध्यम आहे। जेव्हा माणसाला देवाणघेवाण करायचे आहे असल्यास एकमेकाला बोलतो, एकमेकाला बोलून चालूनच भाषेचा व्यवहार होतो। म्हणजेच काय? आदानप्रदान करणारे प्रभावी माध्यम आहे। प्रत्येक ठिकाणी आपापल्या वेगवेगळ्या भाषा ऐकण्यास मिळतात। भाषेच्या अलंकारांची व्याख्या काय आहे? कोणत्याही भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी जे तंत्र वापरले जाते त्याला भाषेचे अलंकार असे म्हणतात। तंत्र म्हणजे काय? तंत्र म्हणजे भाषेमधील जे आपण शब्द वापरतो, शब्दांनाच काय म्हणतात? तंत्र म्हणतात। आणि अक्षरापासून काय बनते? शब्द बनतो आणि शब्दापासून काय बनते? वाक्य बनते। यालाच काय म्हणतात? भाषेचे तंत्र असे म्हणतात। अलंकारांचे प्रकार किती आहेत? 2 आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार। हे कसे ओळखायचे? ट्रिक। आशा, आशा हे शब्द आहे आणि आ पासून काय बनते? अर्थालंकार आणि श पासून काय बनते? शब्दालंकार। ही ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी। अलंकारांचे प्रकार किती आहेत? 2 पडतात। एक शब्दालंकार आहे आणि एक अर्थालंकार आहे। या प्रकारे तुम्ही आशा या नावावरून तुम्ही अलंकारांचे प्रकाराची नावे लक्षात ठेवू शकता। किती प्रकार आहेत? परीक्षेला अनेक वेळा परीक्षेमध्ये प्रश्न हा यावर पडलेला आहे। अलंकारांचे प्रकार 2, शब्दालंकार आणि अर्थालंकार। आपण बघूयात प्रथम शब्दालंकार म्हणजे काय। जे अलंकार शब्दावर त्यातील अक्षरे किंवा स्वर, व्यंजन समूहावर आधारलेले असतात, म्हणजेच ज्यामध्ये चमत्कृती घडून येते, ही वर्णोच्चारापुरती असते, विशिष्ट शब्दयोजनेपुरती असते, मर्यादित असते, त्यांना शब्दालंकार असे म्हणतात। शब्दालंकारामध्ये अक्षरे, स्वर, व्यंजन मिळून काय होतो? शब्द होतो आणि शब्दावर ही जे आहे चमत्कृती वर्णोच्चारापुरती असते, शब्दयोजनेपुरती मर्यादित असते, त्यांना शब्दालंकार असे म्हणतात। नेक्स्ट बघूयात आपण अर्थालंकार। अर्थालंकार म्हणजे काय? जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात, म्हणजेच ज्यात ही चमत्कृती अर्थावर अवलंबून म्हणजे अर्थनिष्ठ असते, त्यांना काय म्हणतात? अर्थालंकार असे म्हणतात। शब्दातून काय होतो? अर्थ व्यक्त होतो आणि त्यावर आधारित असतात, म्हणजेच ज्यात ही चमत्कृती अर्थावर अवलंबून असल्यामुळे आपण त्याला अर्थालंकार असे म्हणतो। शब्दालंकार आणि अर्थालंकारांची तुम्हाला व्याख्या समजली असेल। शब्दालंकारांचे प्रकार किती पडतात? शब्दालंकारांचे प्रकार 3 पडतात। 3 कोणकोणते आहेत? अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार। तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक्झामला बरेच प्रश्न आलेले आहेत या शब्दालंकारावर। किती प्रकार पडतात? 3 पडतात, अनुप्रास अलंकार, यमक आणि श्लेष। हे कसे लक्षात ठेवायचे? ट्रिकनुसार सांगतो तुम्हाला। बघा,
ट्रिक आहे आयुष शब्दाची. आयुष. आ फॉर काय आहे? अनुप्रास. आणि यू फॉर काय आहे? यमक. आणि श फॉर काय आहे? श्लेष. अशा प्रकारे आयुष हा शब्द शब्दालंकाराचे प्रकार ओळखण्यासाठी हा शब्द खूप महत्त्वाचा ट्रिक आहे. आपण बघूयात प्रथम शब्दालंकार, त्यांचे प्रकार. अनुप्रास अलंकार म्हणजे काय व त्यांची व्याख्या काय? एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये एक किंवा अधिक अक्षरांची श्रवणसुंगम पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार म्हणतात. बघा व्याख्यामध्ये काय सांगितले आहे? एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची श्रवणसुंगम पुनरावृत्ती झालेली आहे आणि पुनरावृत्ती होऊन त्या नादामुळे त्या चरणाला काय झालेले आहे? सौंदर्य प्राप्त झालेले आहे. वाक्याला काय झालेले आहे? सौंदर्य प्राप्त झालेले आहे. तुम्ही उदाहरणावरून समजून जाईल. उदाहरण बघूयात प्रथम आपण. उदाहरण बघा. पेटिविले पाषाण पठारावरती शिवबाणी, गळ्यामध्ये गरिबांच्या गांजे संताची वाणी. इथे बघा तुम्ही प हे अक्षर काय झालेले आहे? पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहे आणि पुनरावृत्ती होऊन या चरणाला काय झालेले आहे? सौंदर्य प्राप्त झाले आहे. आणि खालच्या चरणामध्ये बघा गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे, ग हे अक्षराला काय झालेले आहे? पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होऊन ग हे अक्षर सौंदर्य प्राप्त झालेले आहे या चरणाला. अशा प्रकारे तुम्ही अनुप्रास अलंकार ओळखता येऊ शकते. नेक्स्ट आपण उदाहरण बघूयात. संत म्हणती सप्तप्रदे सहवासे सखे साधूसी घडते. इथे स हे अक्षर पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहे, पुनरावृत्ती झालेली आहे स या अक्षराची आणि इथे पण अनुप्रास अलंकार आहे. नेक्स्ट आहे उदाहरण. दामोदर दासा दे अनुमोदन ही हरवया नवरी, दादास देव दावी दारी करीती सुई सदैव वरी. इथे द या अक्षराची पुनरावृत्ती होऊन या चरणाला सौंदर्य प्राप्त झालेले आहे. नेक्स्ट उदाहरण आहे. बालीस बहु बायकात बडबडला. या उदाहरणामध्ये बघा ब या अक्षराचे काय झालेले आहे? पुनरावृत्ती होऊन या चरणाला सौंदर्य प्राप्त झालेले आहे. बालीस बहु बायकात बडबडला म्हणायला कसं वाटते? एक चरणाला अभंगाच्या ओळीसारखं वाटते किंवा एक ओळ गाण्यासारखी वाटते. अशा प्रकारे आपण अनुप्रास अलंकार ओळखला जाऊ शकतो. जेव्हा एकाच अक्षराची जेव्हा पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते, पुनरावृत्ती होऊन त्या चरणाला सौंदर्य प्राप्त होते तेव्हाच काय होते? अनुप्रास अलंकार होतो. यमक अलंकार बघूयात आता. यमक अलंकारांची व्याख्या. कवितेमध्ये काही शब्दांचे वेगवेगळे अर्थ असून पण त्यांचा उच्चार असतो अशा शब्दांचा उपयोग ठराविक ठिकाणी केल्याने त्यांच्या नादनिर्मितीने कवितेस जे सौंदर्य प्राप्त होते त्याला यमक अलंकार म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, यमक म्हणजे काय? रायमिंग वर्ड. रायमिंग वर्ड हा शब्द तुम्ही 5वी ते 10वी पर्यंतच्या वर्गामध्ये कवितेमध्ये ऐकला असेल. कवितेमध्ये काय आहे? रायमिंग वर्ड हा शब्द ऐकलेला आहे 5वी 10वीच्या वर्गामध्ये. रायमिंग वर्ड म्हणजेच यमक. यमक हा शब्द म्हणजे काय? जोडीने येणारा शब्द. बघा उदाहरणावरून तुम्हाला समजेलच. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्ये कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वधा नावडो. इथे बघा घडो आणि पडो, झडो आणि नावडो इथे काय आलेलं आहे? रायमिंग वर्ड यमक शब्द आलेला आहे. असे शब्द आलेले काय झालेले आहे? या चरणाला सौंदर्य प्राप्त झालेले आहे. त्यामुळे हा अलंकार यमक अलंकार होतो.
असा यमक शब्द जर आला, सरळ सरळ यमक हा अलंकार आहे, ऑप्शनला टिक करायची आहे. नेक्स्ट आहे उदाहरण बघूयात आपण. आला वसंत कवी कोकिल हाई आला, आला पितो सुचवितो अरुणोदयाला. इथे बघा आला शब्द आहे आणि दयाला शब्द आहे. हे काय आहेत? रामिंग वर्ड आणि यमक शब्द आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यमक अलंकार ओळखू शकता. नेक्स्ट बघूयात आपण श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजे काय, त्यांची व्याख्या बघूयात. वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकच शब्द जेव्हा दोन भिन्न अर्थांनी वापरल्यामुळे कवितेस किंवा वाक्यास जे सौंदर्य प्राप्त होते त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. बघा, वाक्यात किंवा कवितेच्या चरणामध्ये एकच शब्द जर दोन अर्थांनी भिन्न अर्थांनी त्यांचा अर्थाने वापर झालेला असेल तेव्हा काय होतो? श्लेष अलंकार होतो. श्लेष अलंकारांचे आपण उदाहरण बघूयात. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. इथं काय दिलेलं आहे बघू शकता तुम्ही. श्रीकृष्ण काय आहे? नवरा आहे. आणि उदाहरणामध्ये इथे मी नवरी आहे. आणि शिशुपाल नवरा आहे तर मी काय आहे? नवरी नाही. म्हणजे न व री असं दिलेलं आहे. म्हणजे नवरीचा अर्थ काय झालेला आहे? दोन भिन्न अर्थांनी दाखविलेला आहे. इथे बघा, श्रीकृष्ण नवरा मी काय आहे? पत्नी आहे. श्रीकृष्णाची काय आहे? पत्नी आहे. आणि इथे शिशुपाल नवरा आहे तर मी काय आहे? नवरी नाही. म्हणजेच काय झालेलं आहे? लग्न केलेलेच नाही. ही काय आहे? एक मुलगी आहे. बरोबर. असे भिन्न दोन अर्थांनी शब्दांचे अर्थ होतात, त्यालाच काय म्हणतात? श्लेष अलंकार म्हणतात. नेक्स्ट उदाहरण बघूयात आपण. मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. हे श्लेष अलंकाराचे उदाहरण आहे. लक्षात ठेवा, परीक्षेत येऊ शकते. मित्र म्हणजे काय? मित्रांचे दोन अर्थ आहेत, स्नेही आणि सूर्य. दोन अर्थ आहेत. भिन्न अर्थांनी जेव्हा त्यांचा बोध होतो त्यालाच काय म्हणतात? श्लेष अलंकार म्हणतात. नेक्स्ट अलंकाराचे उदाहरण बघूयात. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. इथे बघा, जीवन या शब्दाचे दोन अर्थ आहेत. जगण्याची शक्ती देतो आणि पाणी देतो. इथे दोन भिन्न अर्थांनी त्यांचा बोध होतो. बोध झाल्यास श्लेष अलंकार होतो. नेक्स्ट आहे उदाहरण. शंकरास पूजिले सुमनाने. सुमन या शब्दाचे दोन भिन्न अर्थ आहेत, चांगल्या मनाने आणि फुलांनी. इथे एकच शब्दांचे काय झालेले आहेत? दोन भिन्न अर्थ निघालेले आहेत. याच अर्थाला काय म्हणतात? श्लेष अलंकार. श्लेष अलंकार असे म्हणतात. श्लेष अलंकार म्हणतात. अशा प्रकारे श्लेष अलंकार होतो. आता बघूयात आपण अर्थालंकाराचे प्रकार. अर्थालंकार म्हणजे काय? काव्यामधील शब्दांच्या अर्थामुळे चमत्कृती उत्पन्न होते तेव्हा त्या अलंकाराला अर्थालंकार असे म्हणतात. अर्थालंकार म्हणजे काय? अर्थामुळे जे चरणाला चमत्कृती उत्पन्न होते, सौंदर्य निर्माण होते त्यालाच अर्थालंकार असे म्हणतात. आणि हे अर्थालंकारामध्ये वस्तूमधील साम्य, विरोध, कार्यकारण भाव अशा अनेक विषयावर अधिष्ठित असतात. बघा, इथे साम्याधिष्ठित अलंकार, कार्यकारण भावाधिष्ठित अलंकार, विरोध किंवा साम्य विरोध यावर आधारित अलंकार आणि अन्य अलंकार आहेत. प्रथम बघूयात साम्याधिष्ठित अलंकार कोणकोणते आहेत ते. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपहुंती, व्यतिरेक, अनन्वय, दृष्टांत, अर्थांतरन्यास, भ्रांतिमान, संसदेय. आणि कार्यकारण भावाधिष्ठितचे अलंकार आहेत असंगती, विभावना, विशेषोक्ती. आणि विरोध किंवा साम्य विरोधी यावर आधारित अलंकार आहे विरोध
किंवा विरोधाभास अलंकार. आणि अन्य अलंकार आहेत अतिशयोक्ती, शोभायुक्ती, अन्योक्ती, पर्यायोक्ती, व्यंजस्तुती, व्यंजोक्ती, चेतनगुणोक्ती, सार. विद्यार्थी मित्रांनो, टोटल 22 अलंकार आहेत. अर्थालंकाराचे प्रकार किती आहेत? 22 अलंकार. काही पुस्तकामध्ये 17-18 दिलेले आहेत, पण एकूण टोटल 22 अर्थालंकाराचे काय आहेत? प्रकार आहेत. लक्षात ठेवा. अर्थालंकारामध्ये आपल्याला बघायचं आहे स्वामीधिष्ठित अलंकार. स्वामीधिष्ठित अलंकार आपल्याला जाणून घ्यायचा आहे. स्वामीधिष्ठित अलंकार किती आहेत? टोटल 10 आहेत. कोणकोणते आहेत ते बघितलेलेच आहेत आपण. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपउंती, व्यतिरिक्त, अनन्वय, दृष्टांत, अर्थान्यास आणि भ्रांतिमान आणि संसदेय. हे एकूण स्वामीधिष्ठित अलंकार आहेत. ते आपण बघणार आहोत कोणकोणती 4 अंगे आहेत ते. बघा इथे फॉर एक्झाम्पल आहे उदाहरण. सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. सुरेशचे अक्षर कसे आहे? मोत्यासारखे आहे. उदाहरण आहे हे. आणि इथे बघूयात आपण व्याख्या बघूयात. सर्वप्रथम आपण स्वामीधिष्ठित अलंकार ओळखायचे असेल तर आपल्याला उपमेय आणि उपमान म्हणजे काय हे आपल्याला सर्वप्रथम माहीत असणे गरजेचे आहे. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करावयाची आहे तो घटक किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे तो घटक. उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करावयाची आहे तो घटक, ज्याची उपमा दिली आहे तो घटक. बघा, उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करावयाची आहे. आता बघा इथं उदाहरणामध्ये बघा, अक्षराची तुलना कशासोबत करायची आहे? मोत्यासोबत करायची आहे. अक्षर हे मोत्यासारखे सुंदर आहे म्हणते, पण हे अक्षर जे शब्द आहे उपमेय झालेला आहे तुमचा इथे. त्याची तुलना करायची आहे म्हणजेच अक्षराची तुलना करायची आहे. कशासोबत? मोत्यासोबत. म्हणजे अक्षर हे शब्द काय झालेला आहे? उपमेय. आणि उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करावयाची आहे तो शब्द किंवा घटक. बघा, अक्षराची तुलना कशासोबत करायची आहे? मोत्यासोबत. म्हणजेच मोती काय झालेला आहे? उपमान झालेला आहे. तुम्हाला समजलंच असेल उपमेय आणि उपमान यातील फरक. म्हणजे उपमेय कोणता आहे आणि उपमान कोणता आहे हे शब्द तुम्हाला समजलेच असतील. साधारण धर्म. साधारण धर्म म्हणजे काय? 2 वस्तूत असणारा सारखेपणा किंवा 2 वस्तूत असणारा समान गुणधर्म. बघा, उदाहरणामध्ये काय आहे? शाळा मातेप्रमाणे आहे. प्रमाणे हा शब्द सारखेपणा दर्शवितो. मातेप्रमाणे. आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहेत. हे काय आहे? साधारण धर्म म्हणजे सारखेपणा असणारा शब्द आहे. साम्यवाचक शब्द. वरील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द साम्यवाचक शब्द असे म्हणतात. सारखा, सारखे, प्रमाणे असे शब्द येतात त्यांना साम्यवाचक शब्द असे म्हणतात. आपण बघूयात अर्थालंकारातील प्रकार. उपमा अलंकार. उपमा अलंकार म्हणजे काय? 2 वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केले असते तिथे उपमा हा अलंकार होतो. उपमा हा अलंकाराची ट्रिक. उपमा हा शब्द कसा लक्षात ठेवायचा? तर जेव्हा आपण नाश्त्याला ब्रेकफास्टला उपमा खातोय, बरोबर, उपमा खातोय त्यामुळे आपण तेच शब्द आहे उपमा हे लक्षात ठेवायचं आहे. अर्थालंकाराचा उपप्रकार म्हणजेच उपमा अलंकार. ठीक आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवा. उपमा म्हणजेच नाश्ता, पण त्याचा अर्थ वेगळा आहे बरं का, पण तुम्हाला ट्रिकसाठी सांगतोय उपमा शब्द. बघूयात उदाहरण आपण. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुरड्यासारखी. इथे बघा, ज्याची तुलना करायची आहे ते उपमेय आपण बघितलेले आहे, आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे ते काय आहे? उपमान आहे. मग इथे उपमेय काय झालेले आहे? मुंबईची घरे काय झालेली आहे? उपमेय झालेले आहे.
म्हणजे ज्याची तुलना करायची, मुंबईच्या घराची तुलना करायची आहे ना, कशासोबत करायची, कबुतराच्या खुरड्यासारखी करायची आहे. तर हे काय झालेले आहे, उपमान झालेले आहे, उपमान. आणि उपमेय कोणते झालेले आहे, मुंबईची घरे, उपमेय. आणि साम्यवाचक शब्द कोणता आहे, सारखा शब्द आहे. बरोबर, साम्यवाचक शब्द आहे. मुंबईची घरे मात्र काय आहेत, कबुतराच्या खुरड्यासारखी आहेत, असा उपमा अलंकार होतोय. नेक्स्ट आहे उदाहरण, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. सावळा रंग काय आहे, तुझा पावसाळी ढगाप्रमाणे आहे, नभाप्रमाणे आहे. सावळा रंग काय आहे, उपमेय आहे, ज्याची तुलना करायची आहे ना सावळ्या रंगाची, म्हणजेच उपमेय. आणि ज्याच्याशी करायची तुलना म्हणजेच नभापरी, हे काय आहे, उपमान झालेलं आहे. नेक्स्ट उदाहरण बघूयात, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळ एवढी तुझी जे प्रेम आहे तुझे आम्हावरी राहू दे, या शब्दाचा चरणाचा अर्थ होतो, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुके जे त्या ताना सम तोंड पसरी शिवार. विद्यार्थी मित्रांनो, उपमा अलंकार चे चरण तुम्हाला समजायचे असेल तर ते बघा नोट. सारखेपणा दाखविल्याखेरीज उपमा होत नाही. बरोबर, म्हणून उपमा अलंकारामध्ये सारखा, जेवी, जसा, सम, सदृश्य, गत, परी, समान यासारखे चरणामध्ये जे शब्द आलेले असतात तेव्हाच, साम्यवाचक शब्द जे आलेले असतात तेव्हाच उपमा हा अलंकार होतो, उपमा अलंकार होतो. हे शब्द लक्षात ठेवा, सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान असे शब्द आल्यास उपमा अलंकार होतो. नेक्स्ट बघूयात आपण उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय, त्याचे व्याख्या बघूयात आपण. उत्प्रेक्षा म्हणजे काय, कल्पना, आयडिया. उत्प्रेक्षा म्हणजे काय, एक कल्पना, आयडिया. ज्या दोन वस्तूची आपण तुलना करतो त्यातील एक उपमेय ही जणू काही दुसरीच वस्तू आहे, उपमानच आहे अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. ज्या दोन वस्तूची आपण तुलना करतो ना त्यातील एक उपमेय ही जणू काही दुसरी वस्तूच उपमानच आहे अशी कल्पना करणे याला काय म्हणतात, उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. उत्प्रेक्षा अलंकाराची ट्रिक लक्षात कशी ठेवायची, शब्द आहे बघा अपेक्षा. बरोबर, अपेक्षा. अपेक्षा या शब्दावरून आपल्याला काय करायचं आहे, उत्प्रेक्षा म्हणजेच काय, अपेक्षा. अपेक्षा आणि उत्प्रेक्षा हे लक्षात ठेवायची ट्रिक तुम्हाला बरोबर उत्प्रेक्षा अलंकार हा शब्द ओळखू येईल. बघूयात आपण उदाहरणे. अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरे खुरी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चरणाचा अर्थ जरी माहीत नसला तर काही फरक नाही, काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त मधला एकच शब्द ओळखायचा आहे, वाटे, वाटे. बघूयात पुढे आपण उदाहरणामध्ये तुम्हाला समजून जाईल. उदाहरण बघा, किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंती फुल उमललेले, अर्धपायी पांढरीशी विजार, गमे विहंगातील बडा फौजदार. कवी काय म्हणतात, कोंबड्याचा तुरा हे कवीला जणू उमललेले जास्वंदीचे फूल वाटलेले आहे. अर्ध्या विजारातील तो पक्षातला बडा फौजदार भासला आहे. ही कल्पना म्हणजे काय, उत्प्रेक्षा, आयडिया आहे, कल्पना आहे. नेक्स्ट उदाहरण बघूयात आपण. बला कमाला उडता भाषे,
कल्प सुमाची माळीची ते, उतिरिणी येती अवनीवरती ग्रह गोलीची की एकमते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चरणाचा अर्थ काही समजतही नसेल तर काही हरकत नाही, काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त त्यातील उत्प्रेक्ष अलंकाराचे जे शब्द येतात चरणामध्ये ते तेवढे लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे तुम्ही उत्प्रेक्ष अलंकार ओळखू शकाल. 100% ट्रिकने सांगतो मी, फक्त तुम्ही शब्द लक्षात ठेवा. बघा इथे उपमेय हे जणू उपमानच आहे अशी जिथे काय आहे वर्णिलेले असते तिथे उत्प्रेक्ष अलंकार असतो. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये बघा जणू, जणू काय, गमे, वाटे, भाषे, की यासारखे शब्द साम्यवाचक शब्द येतात, त्यांनाच काय म्हणतात उत्प्रेक्ष अलंकार म्हणतात. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये, उत्प्रेक्ष अलंकाराच्या चरणामध्ये हे शब्द येतात जणू, जणू काय, गमे, वाटे, भाषे, की. अशा प्रकारे जे शब्द आलेले असतात चरणामध्ये तेव्हा तुम्ही सरळ सरळ उत्प्रेक्ष अलंकार अशा ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि पुढे शिवाय नेक्स्ट उत्तर करायचं आहे एक्झाममध्ये. नेक्स्ट बघूयात आपण रूपक अलंकार म्हणजे काय. रूपक अलंकार म्हणजे काय, उपमान आणि उपमेय वेगवेगळे नसून ते त्याच्यामध्ये एकरूपता दाखवलेली आहे, त्यालाच काय म्हणतात रूपक अलंकार म्हणतात. उपमान आणि उपमेय हे काय आहेत, एकच आहेत, एकरूपता दाखवलेली आहे याच्यामध्ये, त्यालाच रूपक अलंकार असे म्हणतात. उदाहरणे बघा, देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. ज्याची तुलना कशाची तुलना केली आहे, ज्याची तुलना केली आहे त्याला उपमेय म्हणतात. म्हणजे देह देवाचे मंदिर, त्याच्या आत काय आहे, आत्मा परमेश्वर आहे. कशाची तुलना केली आहे, देह देवाची केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्याच्याशी तुलना केलेली आहे आत कशाची आहे, आत्मा परमेश्वर आहे, हे उपमान आहे. नेक्स्ट आहे उदाहरण, वाघिणीचे दूध प्याले वाघ बच्चे फाफडे. वाघिणीचे दूध पिऊन काय केले आहे वाघाने, वाघाच्या बच्चाने काय केले आहे, डरकाळी मारलेली आहे. वाघाची डरकाळी असते ना ती. वाघिणीचे दूध जे आहे उपमेय आहे, वाघ बच्चे फाफडे फाकडे हे उपमान आहे. नेक्स्ट उदाहरण आहे, तिचा मुख चंद्रमा पाहून तो अगदी मोहून गेला. तिचे जे चेहरा आहे पाहून अगदी तो काय झालेला आहे, मोहून गेलेला आहे. मुख चंद्रमा उपमेय आहे आणि मोहून गेलेला आहे तो उपमान आहे. कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा, हे रूपक अलंकारांचे उदाहरण आहे. उपमान आणि उपमेय हे एकच अर्थ दाखविते, त्याला काय म्हणतात, रूपक अलंकार म्हणतात. नेक्स्ट उदाहरण बघा, लहान मूल म्हणजे काय, मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते. इथे उपमान आणि उपमेय हे काय आहेत, एकच आहेत अशी अर्थ दर्शवला जातो, त्याला रूपक अलंकार म्हणतात. बघा नेक्स्ट उदाहरण, तू माय लेकरू मी, तू गाय वासरू मी. उदाहरणामध्ये बघा, तू माय असेल तर मी लेकरू आहे. आता तू गाय असेल तर गायचं काय, वासरू म्हणजे काय आहे, लेकरूच आहे. गाय काय आहे, माय आहे. म्हणजे उपमेय आणि उपमान काय आहे, एकरूपता दाखविली आहे, म्हणून काय आहे रूपक अलंकार आहे. अशा प्रकारे रूपक अलंकार ओळखता येऊ शकतो आणि रूपक अलंकाराची आपण उदाहरणे बघितलेली आहेत. नेक्स्ट बघूयात आपण अपोहंती अलंकार. अपोहंती अलंकार म्हणजे काय, अपोहंती अलंकार म्हणजे काय, जेव्हा उपमेय लपवून उपमानच आहे असे दर्शविले जाते तेव्हा अपोहंती अलंकार होतो. अपोहंती म्हणजे काय, लपविणे होय, लपविणे. अपोहंती म्हणजे लपविणे होय. उदाहरण बघूयात आपण अपोहंती अलंकाराचे. हे हृदय नशे, हृदय काय आहे, उपमेय आहे,
परीस थंडीला धगधगते. उपमेय लपवून काय केलेलं आहे, उपमानच आहे अशी दाखविले जाते, त्याला काय म्हणतात, अपवृत्ती अलंकार. नेक्स्ट बघा, ओठ कशाचे देठची फुले परी जातकची. उपमेय काय आहे, लपविलं आहे आणि उपमानच याचा अर्थ दाखविलेला आहे. ओठ कशाचे आहे, देठची फुले परी जातकचे. उपमानाचा अर्थ काय झालेला आहे, याच्यामध्ये श्रेष्ठ दाखवलेला आहे, म्हणजेच अपवृत्ती अलंकार होतो. हा आंबा नाही, ही साखरच आहे. बघा, हे आंबा काय आहे, उपमेय आहे, पण ही आंबा नाही म्हणते, पण ही साखरच आहे. या उपमानाचीच काय आहे, बळकरी सांगितलेली आहे, मोठेपणा सांगितलेला आहे साखरेचा. हे आंबा नाही, पण हे साखरच आहे. आंब्याहून काय आहे, गोडच आहे. हे आंबा नाही तर साखरच आहे. आंबाच आहे पण ती काय आहे, साखरच आहे, अशी उपमा दिलेली आहे त्याला. उपमेय नसून उपमानचा अर्थ दाखविलेला आहे इथे. उपमेय हा लपविलेला आहे. नेक्स्ट उदाहरण बघा, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. न हे वंदन चंद्रमा सरिदीचा गमे केवळ. न हे नयन आहे, उपमेय लपवलेलं आहे. न हे वंदन लपवलेलं आहे उपमेय, आणि उपमानाचा अर्थ श्रेष्ठ आहे असं दाखविलेलं आहे, त्यालाच अपवृत्ती अलंकार असे म्हणतात. अशा प्रकारे उपवृत्ती अलंकार आपण ओळखता येऊ शकते. नेक्स्ट आहे व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार म्हणजे काय, जेव्हा उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, जेव्हा उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखविले जाते, तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. व्यतिरेक अलंकाराची उदाहरणे आहेत, बघूयात आपण. सांज खुले सोन्याहून पिवळे हे ऊन पडे. उपमेय काय आहे, उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. हे सांज काय आहे, उपमेय आहे, आणि सोन्याहून काय आहे, पिवळे दाखविले आहे, म्हणजे उपमानापेक्षा काय आहे, श्रेष्ठ आहे. इथे सोने काय आहे, इथं उपमान आहे, आणि सांज काय आहे, उपमेय आहे. उपमेय ज्याची तुलना करायची आहे ते उपमेय, आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे ते उपमान. सोन्याहून पिवळे म्हणजे उपमानाला काय केलेलं आहे, उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखविलेले आहे सांज. कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान. बघा, कामधेनूच्या जे आहे उपमेयाची काय दाखविलेली आहे, तर श्रेष्ठता दाखविलेली आहे. दुग्धाहूनही उपमानापेक्षा उपमेय हा श्रेष्ठ आहे असे दाखविले जाते, तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. नेक्स्ट उदाहरण आहे, कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता. कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता, इथे सांगितले आहे उदाहरणामध्ये. नेक्स्ट आहे उदाहरण बघा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम काय आहे, अमृताहुनी गोड आहे, ज्याची तुलना करायची आहे म्हणजे नाम उपमेय आहे, काय आहे, श्रेष्ठ आहे उपमानापेक्षा. उपमान काय आहे, अमृत आहे. नेक्स्ट उदाहरण बघूयात, तू माऊलीहून मवाळ. तू काय आहे, इथे उपमेय आहे, आणि माऊलीहून मवाळ म्हणजे उपमानापेक्षा काय आहे, उपमेय हे श्रेष्ठ आहे असे दाखवले जाते, तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चरणाचा अर्थ काही करायची गरज नाही, फक्त तुम्ही लक्षात ठेवत राहा. उपमान आणि उपमेय हे दोनच तुम्हाला साम्यदिष्टित शब्द जर लक्षात असले तर तुम्हाला कोणताही अलंकार सोडवता येऊ शकतो. असे नाही की बाबा मला याचा अर्थच कळना, या वाक्याचा तुम्ही सर अर्थच सांगण्या गेल्या, असा
काही नाही. तुम्ही अर्थाची काहीही गरज ठेवायची नाही आणि काही गरज नाही. फक्त तुम्ही उपमान आणि उपमेय याचा अर्थ लक्षात ठेवा. अशाप्रमाणे व्यतिरेक अलंकार होतो. आता बघूयात आपण अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकार ओळखण्याची ट्रिक बघा. शब्द आहे अण्णा, अण्णा वय, अण्णाचे वय, बरोबर. आपण मराठीमध्ये चुलत्याला किंवा अंकलला अण्णा म्हणतोय, बरोबर. कर्नाटकमध्ये अण्णा म्हणतात. तसेच हे शब्द आहे अण्णावय. म्हणजे काय, या शब्दाला आपण अनन्वय, अनन्वय असा उच्चार करून आपण अनन्वय अलंकार हा शब्द लक्षात ठेवावा. तुम्हाला हा शब्द फक्त ट्रिकसाठी लक्षात ठेवण्यासाठी दिलेला आहे, ट्रिक म्हणून. बघूयात व्याख्या. अनन्वय अलंकार म्हणजे काय त्याची व्याख्या. जेव्हा उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाचीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार असे म्हणतात. बघा, उपमेय आणि उपमान आपण बघितलेलीच आहे. त्यांची व्याख्या काय आहे ते. उपमेय दिलेलं आहे आणि उपमेयाची तुलना कशासोबतच आहे, उपमेयाबरोबरच आहे. उपमान बरोबर नाही आहे. उपमा याला नाहीच, म्हणजे उपमेयाची तुलना उपमेयाबरोबरच केलेली आहे. त्यालाच काय म्हणतात, अनन्वय अलंकार असे म्हणतात. बघूयात आपण त्यांची उदाहरणे. थोडक्यात बघा, एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे त्यालाच अनन्वय अलंकार म्हणतात. उपमेयाची तुलना उपमेयाबरोबरच करणे याला अनन्वय अलंकार म्हणतात. बघूयात आपण उदाहरण बघा. शकुंतलेसारखी सौंदर्यवती तीच. बघा, इथे उपमेय आहे शकुंतला आणि सारखी आहे सौंदर्यवती तीच. तीच शब्द दिलेला आहे इथे. म्हणजे उपमेयाची तुलना काय झालेली आहे, उपमेयाबरोबरच झालेली आहे, बरोबर. येथे दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचं आपल्याला माहिती सांगितली का, नाही सांगितलेली आहे. म्हणून उपमेयाची तुलना ही उपमेयाबरोबरच केली जाते, त्याला अनन्वय अलंकार असे म्हणतात. दुसरं उदाहरण बघा. आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी. बघा, उपमेय आहे ताजमहाल आहे आणि तोच त्याच्या परी सुंदर दिसतो. एक ताजमहाल आहे आणि ताजमहालासारखी एकही अशी काय आहे वस्तू नाही आहे आणि तोच त्याच्या परी महान आहे असं या उदाहरणामध्ये सांगितलेले आहे. उपमेयाची तुलना ही उपमेयाबरोबरच केली असल्यामुळे अनन्वय अलंकार होतो. नेक्स्ट आहे उदाहरण बघूयात आपण. झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हाच. बघा, झाले बहु होतील बहु आहेतही बहु. झाले खूप मोठे आणि होतीलही खूप मोठे, आहेतही खूप मोठे, परंतु या सम हाच म्हणते. उपमेयाची तुलना ही काय आहे, उपमेयाबरोबरच केली असल्यामुळे अनन्वय अलंकार होतो. नेक्स्ट उदाहरण बघा. आई सारखी प्रेमळ आईच. इथं उपमेय काय आहे, आई. सारखी आईच. उपमेयाची तुलना कशासोबत केली आहे, दुसऱ्या कोणासोबत केली आहे का, नाही, आईसोबतच केली आहे. म्हणजे आईसारखी प्रेमळ आईच या शब्दाचा अर्थ होतो आई प्रेम करते तर आईसारखी आईच आहे असं म्हणलेलं आहे याच्यामध्ये. तर उपमेयाची तुलना ही उपमेयाबरोबरच केली असल्यामुळे हा अलंकार अनन्वय अलंकार होतो. नेक्स्ट बघा. अर्जुनासारखा वीर अर्जुनच. इथे उपमेय आहे अर्जुन. उपमान दिलं का, नाही दिलेलं आहे. ते ज्याची तुलना करायची त्याला काय म्हणतात, उपमेय, आणि ज्याच्याशी करायची त्याला काय म्हणतात, उपमान. पण इथं उपमान दिलंच नसल्यामुळे उपमेयाची तुलना ही उपमेयाबरोबर केलेली आहे, त्यालाच अनन्वय अलंकार असे म्हणतात. अशा प्रकारे अनन्वय अलंकार समजता येईल. नेक्स्ट बघूयात आपण दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकार म्हणजे काय व त्यांची व्याख्या.
बघा, दृष्टी हा शब्द आहे. दृष्टी म्हणजे काय? दिसणे. या शब्दावरून आपल्याला दृष्टांत अलंकार ही ट्रिक ठरवता येईल. बरोबर, हा शब्द लक्षात ठेवा. दृष्टीतून दृष्टांत अलंकार हा शब्द आपल्याला लक्षात ठेवता येईल या ट्रिकनुसार. त्याची व्याख्या बघूयात आपण. एखाद्या विषयाचे वर्णन करून तो विषय पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा सोपा दाखला किंवा उदाहरण देतात तेव्हा त्यास काय म्हणतात? दृष्टांत अलंकार असे म्हणतात. एखादा विषय आहे तो आपल्याला समजत नाही, त्यांना स्वतः काय करायचं आपल्याला? एखादा माणूस तुम्हाला विषय पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा सोपा दाखला किंवा उदाहरण देत असेल, बरेच आहेत उदाहरणे अशी आपण बघितली असतील, तेव्हा आपल्याला सोप्या गोष्टीमध्ये काहीतरी उदाहरण देऊन सांगतात, त्यालाच काय म्हणतात? दृष्टांत अलंकार असे म्हणतात. बघूयात आपण दृष्टांत अलंकारांची उदाहरणे. उदाहरण बघा. न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे. अजित नाम वदो भलत्या मिशे, सकळ पातक भस्म करीतशी. कवी काय म्हणतात? कोणत्याही निमित्ताने परमेश्वराचे नाव तोंडातून आले की ते सगळे पापे नाहीशी करून टाकते, हे कवीला सांगायचे आहे. हीच गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्या शेजारी त्याच्याच अर्थाने दुसरे अग्नीचे उदाहरण दिले आहे. न कळत जरी पाये विस्तावर पडे, विस्तव म्हणजे काय? अग्नी, तरी तो भाजल्याशिवाय राहत नाही. अग्नीवर पाय पडल्यावर काय होते? भाजल्याशिवाय राहत नाही. अशा रीतीने कवीने सांगितलेले आहे. नेक्स्ट उदाहरण बघा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. या चरणामध्ये काय सांगितलेले आहे कवीने? तुकाराम महाराजांनी काय सांगितलेले आहे? तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वराजवळ लहानपण मागतात, मोठेपणा यातना सहन कराव्या लागतात, हे पटवून देण्यासाठी शूद्र अशा मुंगीला साखरेचा कणसुद्धा रवाप्रमाणे भासतो व खायला मिळतो, तर ऐरावताला अंकुशाचा मार खावा लागतो. ही उदाहरणे आहेत दृष्टांत अलंकाराची. जेव्हा आपण एखादी गोष्ट पटवून देतोय, फोडून सांगतो, एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही, त्यालाच काय म्हणतात? दृष्टांत अलंकार असे म्हणतात. नेक्स्ट उदाहरण बघूयात आपण. चंदनाचे हात पायेही चंदन, तुका म्हणे तैसा सजनापासून पाहता अवगुण मिळेची ना. हे दृष्टांत अलंकाराचे उदाहरण आहे. अलंकार बघा. नेक्स्ट अर्थांतरन्यास अलंकार. अर्थांतरन्यास अलंकार हे आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे? अर्थ, शब्दांचा अर्थ, शब्दार्थ. बरोबर, हे अर्थ जे शब्द आहे त्यानुसार आपल्याला अर्थांतरन्यास अलंकार ओळखता येईल. ही ट्रिक लक्षात ठेवा. अर्थ शब्द असतो ना, अर्थ आणि अर्थांतरन्यास अलंकार. बघूयात आपण त्यांची व्याख्या. एखाद्या विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो. एखाद्या विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो किंवा सामान्य विधान सिद्धांताच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण दिले जाते, त्याला काय म्हणतात? अर्थांतरन्यास अलंकार. सामान्य विधान किंवा सिद्धांताच्या समर्थनात विशेष उदाहरण दिले जाते, त्यालाच अर्थांतरन्यास अलंकार असे म्हणतात. उदाहरण बघूया. उदाहरण बघा. बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय गरल, स्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. इथे बघा, खल म्हणजे काय? खल म्हणजे काय? दुष्ट आहे. आणि अहि म्हणजे काय? साप आहे. गरल म्हणजे काय? इथे विष आहे. शब्दाचे अर्थ आहेत. खल म्हणजे दुष्ट, अहि म्हणजे साप, गरल म्हणजे विष. इथे कवीने काय सांगितलेलं आहे? दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश दिला तरी तो त्याला आवडत नाही.
सापाला पाजलेल्या दुधाचे विषातच रूपांतर होते. बरोबर. सापाला दूध पाजले तर त्याला काय त्याचं विष गोड राहणार आहे का? नाही राहणार. हे सांगून झाल्यानंतर जीवनात येणारा हा अनुभव कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी काय त्याची शेपूट सरळ होते का? नाही होत, असे कवीला सांगायचं आहे. तरी ती वाकडीच राहणार आहे. या अर्थाच्या चरणावरून आपल्याला समजूनच येईल की याच्यातून आपल्याला या चरणातून काहीतरी अर्थ निघतोय. त्यालाच काय म्हणतात? अर्थांतरन्यास अलंकार असे म्हणतात. बघा नेक्स्ट उदाहरण आहे. कठीण समय येता कोण कामास येतो. कठीण जर वेळ आला तो कोण कामास येते का आपल्याला? बघा आपल्या समाजामध्ये वावरत असताना कठीण समय आला तर कोणी धावून येत नाही. आपल्याला जर समजा दुःख वगैरे काही झालं तर आपल्यालाच हॉस्पिटलमध्ये पैसे वगैरे भरावे लागतात. कोणी कोणाचे पाहुणे वगैरे कोणी कोणाचं नसतं. त्या टायमाला देतील पण परतफेड ही आपल्यालाच करावी लागते. त्यामुळे कठीण समय येता कोण कोणास कामास येतो असं इथे कवीला सांगायचं आहे. दुसऱ्या चरणामध्ये बघा उदाहरणामध्ये अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. उंचपदी काय आहे? थोर माणसे बिघडतात हा बोल खरा आहे. जेव्हा आमदार खासदार असे मोठमोठे पदानुसार पदे असतात, जेव्हा आपण मत देऊन काय करतो? त्यांना जिंकून देतो. पण ते गरिबांचा विचार करतात का? विचार करत नाहीत. थोर बिघडतो. बरोबर. नेता काय करतो? बिघडतो. आपले 5 वर्षे गुन्ह्या गोविंदाने जगतो. आपण स्वतःच पोट भरण्यासाठी स्वतः त्यांची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी काम करत असतो. पण अत्युच्चपदी थोरही बिघडता हा बोल आहे खरा. बरोबर आहे उदाहरण. यालाच अर्थार्थन्यास अलंकार असे म्हणतात. नेक्स्ट उदाहरण बघूयात आपण. भ्रांतिमान अलंकार. भ्रांतिमान म्हणजे काय? एक भ्रम हा शब्द पहा. भ्रम या शब्दापासून आपल्याला ट्रिक बनवायची आहे आणि हा अलंकाराचा शब्द लक्षात ठेवायचा आहे. भ्रांतिमान अलंकार. भ्रम म्हणजे काय? एक संभ्रम. आपल्या नजरेमध्ये अलगच एक कृती झालेली असते त्यालाच भ्रम असं म्हणतात. ती गोष्ट नसतेच पण ती गोष्ट अस्तित्वात आणणे आपण स्वतःहून त्यालाच भ्रम असे म्हणतात. व्याख्या बघूयात आपण भ्रांतिमान अलंकाराची. जेव्हा उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तिथे भ्रांतिमान अलंकार होतो. बघा जेव्हा उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होतोय त्या कृतीला काय म्हणतात? भ्रांतिमान अलंकार असे म्हणतात. बघूयात आपण उदाहरण बघा. भ्रंगे विराजित नवी. भ्रंगे विराजित नवी अरविंद पत्रे. पाहुणी मानुनी तिचीच विशाल नेत्रे. पाहुणी मानुनी तिचीच विशाल नेत्रे घालीन अंजन अशा मतीने तटाकी. कांते व्रथा उतरलो भिजलो विलोकी. कांते व्रथा उतरलो भिजलो विलोकी. या चरणाचा अर्थ काय सांगितला आहे कवीने? भुंग्याने सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालावयास नलराजा पुढे सर सावला आहे. या पाण्यामुळे भिजला आहे. बरोबर. तर पाहुणी मानुनी तिचीच विशाल नेत्रे जे आहेत तिच्या डोळ्यात अंजन घालावयास नलराजा पुढे सरसावला असल्यामुळे तो पाण्यामुळे भिजला आहे. भिजलो विलोकी. अशा प्रमाणे कवीने या चरणाचा अर्थ सांगितलेला आहे. नेक्स्ट बघूयात आपण उदाहरण. बघा. हंसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा म्या मानिला निटील देश तिचाच साचा. शंख दोवी धरुनी कुंकुम किरवानी.
लावावया तिलक लांब विला सोयपाणी। या चरणाचा अर्थ काय होतो? अष्टमीचा चंद्र हा दमयंतीचा भालप्रदेश असावा अशी समजूत करून घेऊन तिच्या कपाळावर कुंकुवाचा टिळा लावण्यासाठी नळराजाने आपला हात लांब केला आहे। बरोबर। अशा प्रकारे उपमेयच हा असा भ्रम निर्माण होऊन त्याची काही कृती घडली असेल तेथे काय आहे? भ्रांतिमान अलंकार आहे। अशा प्रकारे भ्रांतिमान अलंकार ओळखता येईल। नेक्स्ट बघूयात आपण संसदेह अलंकार। संसदेह अलंकार आपल्याला लक्षात कसा ठेवायचा आहे? बघा इथे ट्रिक शब्द सांगतोय। ट्रिक आहे शब्द संदेश। संदेश या शब्दावरून आपल्याला ट्रिक ठरवायची आहे संसदेह अलंकार। ही ट्रिक शब्द आहे लक्षात राहण्यासाठी। संसदेह अलंकारची ट्रिक आहे संदेश शब्द संसदेह अलंकार। संदेश म्हणजे काय? एक मॅसेज असा लक्षात ठेवायचा शब्द आणि हा शब्द अलंकाराचा लक्षात ठेवायचा आहे संसदेह अलंकार। बघूयात आपण संसदेह अलंकाराची व्याख्या काय आहे ती। जेव्हा उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था निर्माण होते त्यावेळी संसदेह अलंकार होतो। बघा उपमान आणि उपमेय आपण बघितलेलीच आहे पण त्याची व्याख्या पण बघितलेली आहे आपण। पण ते उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा काय झालेला आहे? इथे संशय भ्रम निर्माण झालेला आहे। संशय निर्माण झाले असल्यामुळे मनाची जी काय आहे द्विधा अवस्था निर्माण झालेली आहे त्यालाच संसदेह अलंकार असे म्हणतात। बघूयात उदाहरणावरून तुम्हाला समजून जाईल संसदेह अलंकारची उदाहरणे कशी आहेत ते। बघा इथे उदाहरण बघा संसदेह अलंकारांचा। हा दोरखंड की साप। हा दोरखंड की साप। इथे बघा उदाहरणामध्ये हा दोरखंड आहे की साप आहे हे काही माहीतच नाही असा काय झालेला आहे? इथे संशय झालेला आहे निर्माण। उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा काय झालेला आहे? इथे संशय निर्माण झाला असल्यामुळे इथे मनाची काय झालेली आहे? इथे द्विधा निर्माण झालेली आहे। माहीतच नसल्यामुळे मनाला एक द्विधा निर्माण झाल्या असल्यामुळे दोरखंड की साप। नेक्स्ट उदाहरण बघा। कोणता मानू चंद्रमा भुईवरचा की नमीचा? चंद्र कोणता वंदन कोणते? बघा इथे उदाहरणामध्ये दिले आहे चंद्र कोणता मानू? जमिनीवरला भुईवरचा मानू का नमीचा वरचा मानू? चंद्र कोणता वंदन कोणते? इथे चंद्र कोणते आहे आणि वंदन कोणते आहे हे माहीतच नाही। उपमेय कोणते आहे आणि उपमान कोणते आहे इथे माहीतच नाही अशी संशय निर्माण झालेला आहे। इथे काय झालेलं आहे? संशय निर्माण झालेला आहे। संशय निर्माण झाल्यामुळे मनाची द्विधा निर्माण झालेली आहे। तेव्हाच काय होतो? संसदेह अलंकार होतो म्हणजेच संसदेह अलंकार होय। अशा प्रकारे उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था निर्माण होते त्याला संसदेह अलंकार असे म्हणतात। आता बघूयात आपण अतिशयोक्ती अलंकार। अतिशयोक्ती अलंकार हे नाव लक्षात कसे ठेवायचे? बघा अतिश या मुलाचे नाव आहे आणि या अतिश या मुलाच्या नावावरून आपल्याला अतिशयोक्ती अलंकार हे नाव ट्रिक म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। बघूयात आपण अतिशयोक्ती अलंकारांची व्याख्या। जेव्हा एखादी कल्पना जशी आहे त्यापेक्षाही खूप वाढवून सांगितली जाते तेव्हा तिथे अतिशयोक्ती अलंकार होतो। बघा एक छोटी गोष्ट आहे त्या गोष्टीला खूप वाढवून सांगितले जाते त्याच गोष्टीला काय म्हणतात? अतिशयोक्ती अलंकार। तेव्हा काय होतो? अतिशयोक्ती अलंकार।
छोटी गोष्ट असल्यामुळे त्या गोष्टीला थोडं वाढवून सांगतात, त्याच गोष्टीला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. बघूयात आपण उदाहरणे, तुम्हाला समजून जाईल उदाहरणावरून. बघा, ती रडली समुद्राच्या समुद्रच. बघा, ती काय रडली समुद्राच्या समुद्रच. समुद्र कोणी लढते का? आसू, तिचे जे आसू जे आहेत, ती रडली समुद्राच्या समुद्रच. काय उपमा दिलेली आहे? समुद्राच्या समुद्रच लढलेली आहे अशी उपमा दिलेली आहे. कोणी लढते का? लढत नाही. पण ही गोष्ट कशी आहे? छोटी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला मोठं करून सांगितलेलं आहे. त्यालाच काय म्हणतात? अतिशयोक्ती अलंकार. बघा दुसरे उदाहरण, तुझे पाय असं भासता जणू हवेवर नाचतात. बघा, ते कसं आहे, एखादी गोष्ट निरर्थक राहते ना, तर एखाद्याचे काम कोणी हवेतच बाता मारतात की मी असा आहे तसा आहे, मी एवढी लाखाचं गाडी घेतली, एवढी घेतली. कोणी काय म्हणतात, मग असे म्हणतात, कोणी उदाहरण देतात त्याला, तुझे पाय असं भासता की जणू हवेवर नाचतात. कोणी कोणी हवेवर बाता करतो, त्यालाच काय म्हणतात? एक फुगून छोटी गोष्ट आहे, त्या छोट्या गोष्टीलाच मोठी गोष्ट करून सांगतात. यालाच अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. बडक्या मारणारे, फेकणारे खूप असतात समाजामध्ये, त्यांनाच आपण या उदाहरणावरून अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात, अशा उदाहरणांना. बघा नेक्स्ट उदाहरण आहे, दमडीचं तेल आणलं सासूबाईचं ज्ञान झालं, मामाजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडुरणीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला. इथे बघा, या उदाहरणामध्ये दमडीच्या तेलामध्ये कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगितलेले आहेत. बघा, दमडीचे तेल आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सासूबाईचं काय झालेले आहे? अंघोळ झालेली आहे, आणि मामाजींची दाढी पण झालेली आहे, आणि भाऊजींची शेंडी म्हणजेच डोकी पण झालेली आहे, आणि उरलं तेल झाकून ठेवलेलं आहे, आणि लांडुरणीचा पाय लागलेला आहे, आणि त्याचा ओघळ जे आहे ओघळ गेलेला आहे असा, आणि त्यात उंट पोहून गेला असं सांगितलं आहे. म्हणजे ओघळ गेलेला आहे, त्यात उंट पोहून गेलेलं आहे. अशी गोष्ट ही कशी आहे? छोटी गोष्ट आहे, तर मोठं करून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे इथे जी गोष्ट छोटी आहे त्या गोष्टीला फुगवून मोठं करून सांगितले जाते, त्या गोष्टीलाच अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. बघा नेक्स्ट, शोभावयुक्ती अलंकार. शोभावयुक्ती अलंकार हा लक्षात कसं ठेवायचा शब्द शोभावयुक्ती? बघा, शब्द आहे स्वभाव. प्रत्येकाचा स्वभाव हा चांगला असतो, कोणाकोणाचा वाईट असतो असं नाही. प्रत्येकाचा आपापल्या परीने स्वभाव चांगलाच असतो. पण हे स्वभाव या शब्दावरून आपल्याला शोभावयुक्ती अलंकार हे नाव लक्षात ठेवायचं या ट्रिकनुसार. बरोबर, बघूयात आपण शोभावयुक्ती अलंकारांची व्याख्या. जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू किंवा प्रसंग यांचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते, तेव्हा याला शोभावयुक्ती अलंकार म्हणतात. बघा, शोभावयुक्ती अलंकार हा अतिशयोक्ती अलंकारांच्या अगदी काय आहे? विरुद्ध आहे. अतिशयोक्ती अलंकारामध्ये आपण बघितलेलीच आहे, एखादी गोष्ट छोटी असते त्या गोष्टीला मोठं करून सांगतात. पण शोभावयुक्ती अलंकारामध्ये बघा, जेव्हा कोणतीही प्राणी, स्थळ, वस्तू किंवा प्रसंग यांचे हुबेहूब काय आहे? वर्णन केलेले जाते, आणि वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते, त्यालाच काय म्हणतात? शोभावयुक्ती अलंकार म्हणतात. बघा उदाहरणावरून समजून जाईल. बघा उदाहरण आहे, तुझ्या आईच्या कुशी नयनाला दृश्य हे बघून निवतील का ते कवी नयन. बघा काय म्हणतात कवी, सावत्र आईच्या
नयन म्हणजे काय? डोळे. सावत्र आईच्या डोळ्याला धारा लागलेली आहेत, काहीतरी लढत असेल, ती काय करत आहे? डोळे पुसत आहे सावत्र आईचे. दुजा म्हणजे काय? सावत्र. दुजा आईच्या पुसी नयनाला सावत्र आईच्या डोळ्याला पुसत आहे. हे दृश्य बघून कवीला काय वाटत आहे? कवीचे डोळे आहेत, कवी नयन म्हणजे काय? कवी आणि नयन, कवीचे डोळे काय आहे? तप्तप्त झालेले आहेत. ते दुजा आईच्या डोळ्याला पुसताना बघून, मुलगा आहे सावत्र मुलगा, आईचे डोळे पुसताना दृश्य बघून हे कवीचे डोळे तृप्त झालेले आहेत, असे या उदाहरणावरून कवी म्हणतात. यालाच काय म्हणतात? शोभायुक्ती अलंकार. हे काय आहे? मानवयुक्त अलंकार. म्हणजेच इथे व्यक्तीचे वर्णन केलेले आहे म्हणून. नेक्स्ट उदाहरण बघूयात. पोटीचं एक पद लांबविला दुजा तो, पक्षी तनु लपवी भूपतया पाहतो. बघा या उदाहरणामध्ये काय सांगितलेले आहे? या चरणामध्ये पोटीचं एक पद लांबविला दुजा तो, पक्षी तनु लपवी भूपतया पाहतो. बागेतील तळ्याच्या काठी शांत झोपलेल्या हंसाचे वर्णन कवीने सांगितलेले आहे. बागेतील तळ्याच्या काठी शांत झोपलेल्या हंसाचे वर्णन सांगितलेले आहे. बघा ते झोपून काय आहे? लांबविला त्याचा पंखाचा पदर आणि पोटी घेतलेला आहे, बघ लपविला आहे. इथे भूपतया पाहतो, भूपतया पाहतो, शांत झोपलेल्या हंसाचे वर्णन केलेले आहे इथे कवीने. अशा प्रकारे इथे शोभायुक्ती अलंकार होतो. प्राण्याचे वर्णन केलेले असल्यामुळे इथे शोभायुक्ती अलंकार होतो. शोभायुक्ती अलंकाराची व्याख्यामध्येच आहे व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे यथार्थ हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही भाषेचा एक अलंकार होतो. यालाच शोभायुक्ती अलंकार असे म्हणतात. नेक्स्ट बघूयात अन्योक्ती अलंकार. अन्योक्ती अलंकार हे नाव आपल्याला लक्षात कसे ठेवायचे आहे? शब्द आहे बघा अन्य आणि प्लस व्यक्ती आहे, बरोबर. अन्योक्ती म्हणजेच आपल्याला या शब्दावरून, दोन शब्दाहून आपल्याला अन्योक्ती अलंकार हे शब्द लक्षात ठेवायचा आहे. ही ट्रिक लक्षात ठेवा. अन्योक्ती अलंकाराची आपल्याला व्याख्या बघायची आहे. व्याख्या बघूयात. दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती अलंकार. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे काय? अन्योक्ती अलंकार. अन्योक्ती अलंकार म्हणजे काय? इथे दोन माणसं आलेली आहेत, ठीक आहे, दोन लोक आहेत. तर या आपण दुसऱ्या माणसाविषयी विचार करता बोलता त्यालाच काय म्हणतात? अन्योक्ती अलंकार. दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे काय? अन्योक्ती अलंकार. दुसऱ्याबद्दल जेव्हा आपण बोलतो, काही पण बोलतो म्हणजेच अन्योक्ती अलंकार. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजेच अन्योक्ती अलंकार होय. उदाहरण बघूयात आपण. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषेने मधुर तू करशी अनेक, हे मूर्ख यासी किमी पीही नशे विवेक, रंगावरून तुझला गंतील काक. बघा इथे या चरणामध्ये कवीने काय सांगितले आहे? कोकिल पक्षाला उद्देशून बोलत आहेत कवी. कोकिल पक्षाचे निमित्त करून कवी जरी काही म्हणत असला तरी अरसिक जगापुढे आपल्या कलेचे प्रदर्शन करणाऱ्या रसिकाला उद्देशून त्याला बोलायचे आहे. जग कलेचे चीज न करता बाह्य स्वरूपावरून त्याची किंमत करत असते, बरोबर. हे इथे मोठ्या खुबीने व्यक्त केले आहे. अशाच पद्धतीने पारतंत्र्यातच आपण आनंद
मानणाऱ्याला न बोलता कोकिळेला उद्देशून तो बोलतो. बरोबर, या चरणामध्ये सांगितलेले आहे. इथेच अनियुक्ती अलंकार होतो. कोकिळेबद्दल बोलतो म्हणजेच अनियुक्ती अलंकार आहे. नेक्स्ट बघूयात पर्याययुक्त अलंकार. पर्याययुक्त अलंकार मध्ये पर्याय हा शब्दावरून आपल्याला काय करायचं आहे, पर्याययुक्ती अलंकार ही ट्रिक, शब्दाची ट्रिक लक्षात ठेवायची आहे. पर्याययुक्त अलंकारांची व्याख्या बघूयात आपण. जेव्हा एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगितली जाते तेव्हा त्याला पर्याययुक्ती अलंकार असे म्हणतात. जेव्हा आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे पण त्या गोष्टीला आपण बाह्य स्वरूप देऊन अप्रत्यक्षरित्या सांगितली जाते ना ती गोष्ट, तिलाच आपण पर्याययुक्त अलंकार असे म्हणतात. बघूयात आपण पर्याययुक्ती अलंकाराची उदाहरणे. तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत आहे. बघा, बिनभाड्याच्या खोली म्हणजे काय, तुरुंग शब्द होतो. तो सध्या तुरुंगामध्ये आहे. बरोबर, तो सध्या तुरुंगाच्या मध्ये आहे. इथे काय झालेलं आहे, एखादी गोष्ट आपल्याला शब्दात सांगायची नाही, तो सध्या तुरुंगात आहे, जलमध्ये आहे असं सांगायचं नाही. इथे बिनभाड्याच्या खोलीत आहे असं अप्रत्यक्षरित्या सांगितले जाते तेव्हा पर्याययुक्ती अलंकार होतो. बघा, दुसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हटलं आहे, तू तर उंबराचे फूल आणायला सांगितलेस. पण उंबराचे फूल या फुलाचा अर्थ काय होतो, उंबराचे फूल किंचित भेटणारी वस्तू, किंचित भेटणारी व्यक्ती असा अर्थ होतो. तू तर उंबराचे फूल म्हणजेच आणायला सांगितले होतेस. इथे किंचित भेटणारी वस्तू म्हणजेच न भेटणारी वस्तू आणायला सांगितली होती. इथे काय आहे, अप्रत्यक्षरित्या सांगलेली जी आहे गोष्ट आहे, कथा आहे, त्यालाच पर्याययुक्ती अलंकार असे म्हणतात. अशा प्रकारे पर्याययुक्त अलंकार होतो. नेक्स्ट बघूयात सारालंकार. सारालंकार हा शब्द लक्षात कसा ठेवावा, शब्द आहे संसार. इथे स न घेता सार हे शब्द घ्यावा आणि इथे आपल्याला सार अलंकार हा शब्द असा लक्षात ठेवाया ट्रिकने. या प्रकारे ट्रिक हा शब्द लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवावा. बघूयात आपण सार अलंकारांची व्याख्या. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा सार अलंकार असे म्हणतात. वाक्यातील जी गोष्ट आहे, कल्पना आहे, चरण आहे, चढत्या किंवा उतरत्या प्रमाणे मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हाच सार अलंकार होतो. बघा, उदाहरणावरून समजून जाईल. बघा, उदाहरण आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे चरण सार अलंकारांचे आहे. हे चरण जशात तसे तुम्ही लक्षात ठेवावे. सार अलंकारचे आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. हे चरण सार अलंकाराचे आहे. बघूयात नेक्स्ट उदाहरण. आधीच मरकट तशातही मद्य प्याला, झाला तशात जरी वृश्चिक दंस त्याला, झाली तयास तदनंतर भूतबाधा, चेष्टा वधू मग किती कपीच्या अंगाता. इथे आधीच माकड त्यांचे दारू पिणे, त्यात त्याला विंचू चावणे, मग भूतबाधा होणे, या माकडाच्या चेष्टा क्रमाक्रमाने इथे वाढत गेल्याचे आपल्याला कवीने दाखविलेले आहे. मरकट म्हणजे काय, माकड. मद्य म्हणजे काय, दारू पिणे. ठीक आहे. अशा प्रकारे इथे सार अलंकार होतोय. बघूयात आपण व्यांजस्तुती अलंकार. व्यांजस्तुती अलंकार लक्षात कसे ठेवायचे आहे, जेव्हा
कर्ज घेतो आपण तेव्हा कर्जाला काय लागते? व्याज लागते, बरोबर. या व्याज शब्दावरून आपल्याला काय करायचं आहे? व्यंजस्तुती अलंकार हे शब्द ट्रिक लक्षात ठेवायचं आहे. बघूयात आपण व्यंजस्तुती अलंकारावरील व्याख्या. जेव्हा आतून निंदा पण बाहेरून स्तुती किंवा बाहेरून निंदा परंतु आतून स्तुती असे वर्णन केलेले असते तेव्हा व्यंजस्तुती अलंकार होतो, बरोबर. व्याज म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ खोटे, कपट, ढोंग. जेव्हा आपण खोटे बोलतो तेव्हा खोटे, कपटही असू शकते मनामध्ये आणि ढोंगही करू शकतात. काही गोष्टीचे माणसं ढोंग करू शकतात. बघूयात आपण उदाहरणामध्ये. पाहती पाणी सुटे, खात दात तुटे, लाडू असा बरवा, सुगरण तू खरी. बघा, या चरणाचा अर्थ असा होतो, लाडू बघितल्यानंतर जिभेला पाणी सुटते, बरोबर. पाहताच पाणी सुटे आणि खातं दात तुटे याचा अर्थ होतो लाडू खाले तरच काय होतात? खाल्याने दात तुटतात. पाहताच पाणी सुटते लाडूला बघून आणि खाल्ल्याने दात तुटतात. लाडू असा कसा आहे? बरवा आहे. आणि सुगरण तू खरी, तरी तू खूप छान लाडू बनवणारी तू स्त्री आहेस, अशी निंदा केलेली आहे. काय केलेली आहे? निंदा. आणि स्त्रीच्या समोर स्तुती केलेली आहे, बरोबर. बाहेरून निंदा आहे आणि समोरून काय आहे? स्तुती आहे, स्तुती केलेली आहे. जेव्हा आतून निंदा पण बाहेरून स्तुती किंवा बाहेरून निंदा परंतु आतून स्तुती असे जेव्हा होते तेव्हा व्यंजस्तुती अलंकार होतो, असे या उदाहरणामध्ये आहे. नेक्स्ट उदाहरण बघा. होती वंदन चंद्राच्या दर्शनाचीच आसती, अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती. बघा, या चरणाचा अर्थ असा होतोय, मला एक छोटीशी गोष्ट पाहिजे होती पण तू मला दिली नाहीस. इथे काय झालेली आहे? निंदा झालेली आहे. निंदा. निंदा म्हणजेच काय? खोटे, ढोंग, कपट, व्याज. इथे व्यंजस्तुती अलंकार होतोय. नेक्स्ट आहे व्यंजोक्ती अलंकार. यापूर्वी आपण बघितलेला होता व्यंजस्तुती अलंकार. व्यंजोक्ती अलंकारांची व्याख्या आहे, जेव्हा एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जिथे प्रयत्न केला जातो तेथे व्यंजोक्ती अलंकार असे म्हणतात. व्यंजोक्ती या शब्दाचा अर्थ काय होतोय? खोटे बोलणे. बघा, उदाहरण काय आहे? येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे, डोळ्यात काय गेले हे म्हणून नैना पुसे. इथे बघा, उदाहरणामध्ये या चरणाचा अर्थ होतोय, वियोगाचा क्षण आलेला आहे म्हणून ती रडते बिचारी, पण आता दाखवायचा नाही तो वियोगाचा क्षण. मग खोटे कारण करून काय म्हटली आहे ती? डोळ्यात कचरा गेलाय म्हणून ती खोटं ढोंग करून रडत बसलेली आहे. अशा इथे जेव्हा एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जिथे प्रयत्न केला जातो तेथेच व्यंजोक्ती अलंकार होते. या उदाहरणावरून कळेल आपल्याला. नेक्स्ट बघूयात आपण चेतन गुणोक्ती अलंकार. चेतन गुणोक्ती अलंकाराची व्याख्या बघूयात आपण. जेव्हा निर्जीव वस्तू किंवा मानवी काल्पनिक गोष्टी या सजीवाप्रमाणे कृती करतात असे वर्णन केले जाते तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. जेव्हा निर्जीव वस्तू जे आहेत, मानवी काल्पनिक गोष्टी या सजीवाप्रमाणे कृती करतात त्यांनाच चेतन गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. बघा उदाहरणे. डोकी अलगत घरे उचलती, काळोखाच्या उशीवरून. बघा, घरे आपली डोकी उचलतात. डोकी हे शब्द काय आहे? निर्जीव आहे. कवी म्हणतात कवीमध्ये चरणामध्ये की डोकी अलगत घरे उचलती, काळोखाच्या उशीवरून. या शब्दाचा अर्थ होतोय की चरणाचा झोपेतून जागी होतात, बरोबर. झोपेतून जागी होतात. जेव्हा आपल्याला स्वप्न पडतात तेव्हा आपण वेगवेगळे विचार
वेगवेगळ्या कथा आपल्याला आठवल्या जातात स्वप्नामध्ये. इथे एक स्वप्नामध्ये ही डोकी अलगत घरी उचलती काळोखाच्या उशीवरून असे इथे चरणामध्ये दिलेले आहे. म्हणजेच काय झालेले आहे ते, जेव्हा निर्जीव वस्तू किंवा मानवी काल्पनिक गोष्टी सजीवाप्रमाणे कृती करतात. बघा, स्वप्न हे काय आहे, एक निर्जीव आहे आणि ते काय आहे, एक मानवाप्रमाणे काल्पनिक सजीवाप्रमाणे कृती करतात. कुठेही जातात ना, कुठेही भटकतात आपले मनामध्ये, स्वप्नामध्ये मन कुठेही भटकतो. याला चेतनागुणोक्ती अलंकार असेही म्हणतात. बघा, नेक्स्ट उदाहरण बघूयात आपण. कुटुंब वत्सल इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळी. कुटुंब वत्सल इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळी. या आई जसे लेकराला कमरेवर बसवून घेऊन लाड करते अशी कल्पना केलेली आहे इथे. बघा, कुटुंब वत्सल इथे फणस हा फणसाचं झाड आहे आणि फणसाच्या झाडावर काय आहे, त्यांची फळे आहेत असा त्यांचा अर्थ होते. तसेच आई जसे लेकराला कमरेवर बसून घेऊन लाड करते याप्रमाणे पण अर्थ होऊ शकतो याचा. अशा प्रकारे चरणाचा अर्थ होते. चाफा बोलेना चाफा चालेना. नेक्स्ट उदाहरण आहे, चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना. बघा, इथे या चरणाचा अर्थ असा होतोय, चाफा बोलत तर नाही, चाफा चालत तर नाही आणि चाफा खंत करत नाही, म्हणजेच काळजी करत नाही कशाची, आणि पण काही केल्या फुलेना, काही केल्या फुलेना असे इथे मानवी भावनांचे आरोपण केलेले आहे. म्हणजेच इथे चेतनागुणोक्ती अलंकार होय. नेक्स्ट आहे असंगती अलंकार. असंगती अलंकारांची व्याख्या बघूयात. जेव्हा कारण एका ठिकाणी आणि त्यांचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे जेथे वर्णन असते त्यास असंगती अलंकार असे म्हणतात. बघा उदाहरण, गुलाब माझ्या हृदयी फुलला आहे, रंग तुझ्या गालावर खुलला का. बघा, गुलाब जे आहे माझ्या हृदयी खुललेलं आहे, जी गोष्ट आहे एक माझ्या हृदयाला फुललेली आहे, हृदयात रुजलेली आहे, आणि जे रंग आहे तुझ्या गालावर फुलला का, म्हणजे त्याची कळई जी आहे गालावर आपल्या उमलेली आहे. जी हास्यस्मित गोष्ट बघून ती आपल्याला आपल्या गालावर कळई उमलेली आहे असे या चरणामध्ये सांगितलेले आहे. बघा नेक्स्ट उदाहरण, काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमल का. शूल या शब्दाचा अर्थ आहे पीडा, दर्द, दुःख. बघा, काटा माझ्या पायी रुतलेला आहे, काटा माझ्या पायात डुबलेला आहे आणि तुझ्या हृदयात दुःख कोमल होईल का. बघा, दुःख होईल का असं इथे या चरणामध्ये दिलेलं आहे. म्हणजेच असंगती अलंकार होतो इथे. नेक्स्ट बघा, विरोधाभास अलंकार. विरोधाभास अलंकारांची व्याख्या बघूयात. जेव्हा बोलताना विरोध न करता केवळ विरोधांचा आभास असतो अथवा विधानात वरकरणी विरोधाभास दिसतो पण वास्तविक तसा विरोध नसतो, त्यावेळी विरोधाभास अलंकार होतो. जेव्हा बोलताना विरोध न करता केवळ विरोधांचा आभास होत असतो पण तिथे वास्तविक विरोध नसतो, यालाच विरोधाभास अलंकार असे म्हणतात. बघा उदाहरणे, मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास कठीण वरजास भेदू ऐसे. नेक्स्ट उदाहरण आहे, स्वतःसाठी जगलास तर मेलाच, दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास. हे विरोधाभास अलंकाराची उदाहरणे आहेत. जरी आंधळी मी तुला पाहते, जरी मी आंधळी
तुला पाहते ही विरोधाभास अलंकाराची उदाहरण आहे. नेक्स्ट उदाहरण आहे वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. वियोगार्थ मिलन ही होते नेम हा जगाचा इत्यादी उदाहरणे विरोधाभास अलंकारांची आहेत. मरणात खरोखर जगदीश असते. मरणात खरोखर जग असते असे ही उदाहरण विरोधाभास अलंकारांचे आहे. नेक्स्ट बघूयात आपण विभावना अलंकार. विभावना अलंकार म्हणजे काय? कारणांचा निषेध असतानाही कार्योत्पत्तीचे वर्णन केले असते तेव्हा विभावना अलंकार होतो. विभावना अलंकारांची उदाहरणे बघूयात आपण. विभावना अलंकाराचे उदाहरण आला प्रकाश नेत्री अंधत्वाचा, वरे नुरे गंध परी भूप, पुत्र मोहे केला पहिल्या परिसही अंध. या चरणाचा अर्थ असा होतोय यमाच्या वराने धृतराष्ट्रांचे अंधत्व नाहीसे झाले, परंतु पुत्रशोकाने त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणेच अंधत्व आले आहे असा भाव इथे व्यक्त झालेला आहे. नेक्स्ट अलंकार आहे विशेषोक्ती अलंकार. विशेषोक्ती अलंकारांची व्याख्या. कारणे प्रत्यक्ष असतानाही कार्योत्पत्ती होत नाही असे वर्णन केलेले असते तेव्हा विशेषोक्ती अलंकार होतोय. विशेषोक्ती अलंकारांचे उदाहरण मी डोळस असूनी अंधच हाय करटा, ऐकू नये जरी गंभीर वाजे घंटा. इथे या चरणामध्ये या चरणाचा अर्थ होतोय डोळस असूनही कारण असतानाही घंटा ऐकू येत नाही, कार्य घडत नाही, उत्पत्तीचे नाही असा भाव इथे व्यक्त होते. यालाच विशेषोक्ती अलंकार असे म्हणतात. मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील.